1 जून या सरकारी वाढदिवसाचं औचित्य साधत केसनंद गावातील 170 पेक्षा जास्त मान्यवर, ज्येष्ठ नागरिक तसेच BSNL परिवारातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचा सामूहिक वाढदिवस सोहळा अत्यंत आनंदी आणि उत्साही आणि कौटुंबिक वातावरणात हॉटेल ग्रँड व्हिलेज केसनंद येथे संपन्न झालाय। या सुंदर उपक्रमामागील प्रेरणादायी संकल्पना वैशाली श्रीकांत पाटोळे यांची होती, तर आयोजन श्रीकांतदादा पाटोळे सोशल फाउंडेशन कडून करण्यात आलं होतं। गावातील ज्येष्ठांचा सन्मान, त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि सर्वांना एकत्र आणून आनंदाचे क्षण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता। या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे, ज्येष्ठ नागरिकांचे, मित्रपरिवाराचे आणि ग्रामस्थांचे श्रीकांतदादा पाटोळे सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकास एक तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी केसनंद गावातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी वैशाली श्रीकांत पाटोळे। आज 1 जून सरकारी वाढदिवस केसनंद मधील जवळपास 160 लोकांनी या वाढदिवसात सामूहिकरित्या वाढदिवस संपन्न करण्यात आला आहे। तरी आज आम्ही केसनंद गावातील ज्येष्ठ नागरिकांना इथे ग्रँड व्हिलेज या हॉटेलमध्ये बोलवून त्यांचा वाढदिवस चांगल्या उत्तम प्रकारे साजरी करण्याचा प्रयत्न केला। तसेच या वाढदिवसात भरपूर लोकांनी सहभाग घेतला। आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त तुळशी रोपण हे भेट वस्तू म्हणून आम्ही त्यांना त्या दिल्या। अशा प्रकारे त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना उदंड आयुष्य लाभो आई जोगेश्वरी चरणी हीच मी प्रार्थना करते। नमस्कार, मी श्रीकांत सुभाष पाटोळे। आज 1 जून हा आपल्या सर्व देशभरामध्ये सरकारी वाढदिवस म्हणून आपला जाहीर केलेला आहे। या वाढदिवसाचं निमित्त साधून केसनंद गावातील जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याचप्रमाणे केसनंद गावातील जे BSNL रिटायर्ड कर्मचारी आहेत, या सर्व ग्रामस्थांचा केसनंद गावामध्ये असे 167 लोकांचा वाढदिवस साजरा केला जातो। या वाढदिवसानिमित्त मी सर्व केसनंद गावातील ग्रामस्थांना आवाहन केलं आणि आवाहन केल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी जो मला वाढदिवसाला प्रतिसाद दिला, 167 वाढदिवस या केसनंद गावामध्ये आज आपण ग्रँड व्हिलेज या हॉटेलमध्ये संपन्न झाले। या वाढदिवसासाठी जे ज्येष्ठ नागरिकांना मी बोलवलं होतं, त्यांनी आवर्जून आपली वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली, त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळातही श्रीकांतदादा पाटोळे सोशल फाउंडेशन व वैशालीताई श्रीकांत पाटोळे यांच्या माध्यमातून असेच वाढदिवस आणि येणाऱ्या काळातही गावामधील त्या शासकीय योजना असतील, रेशनिंगच्या समस्या असतील किंवा आरोग्याच्या समस्या असतील, या समस्यावरती आम्ही भर देऊन येणाऱ्या काळातही आम्ही केसनंद गावासाठी अहोरात्र प्रयत्न करून केसनंद ग्रामस्थांची सेवा करू, असं मी आवाहन देतो। आणि सर्व ज्यांचा वाढदिवस होता त्यांना मी मनापासून येणारं आयुष्य सुख समृद्धीचं, आरोग्याचं भरभराटीत जावं आणि त्यांच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण हो, अशी मी जोगेश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। आज 1 जून ज्येष्ठ नागरिकांचा महाराष्ट्रात म्हणजे सगळे साजरा करणारे वाढदिवस, ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करणारा दिवस। आज या ताईंनी वैशालीताई पाटोळे यांनी आज सगळ्या ज्येष्ठ लोकांचा वाढदिवस साजरा केला, खूप चांगला साजरा केलाय। त्यांना इथे बोलून त्यांचा केक कटिंग आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केलाय। ज्येष्ठ नागरिकांचा पूर्ण आशीर्वाद मिळेल आणि ते नक्कीच यशस्वी होईल। त्यांना माझ्या हरगुडे परिवाराकडून आणि केसनंद कोरेगाव मूळ गटावर यांच्या वतीने भावी काळासाठी आणि सरपंच पदासाठी खूप खूप शुभेच्छा। श्रीकांतदादा सुभाष पाटोळे व वैशालीताई श्रीकांतदादा पाटोळे यांच्या संकल्पनेतून आज 1 जून रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार व अभिष्ट चिंतन सोहळ्याचा या ठिकाणी असा दिव्य भव्य व उत्तुंग अशा कार्यक्रमाचे नियोजन संपन्न झालेला आहे। सर्वांचा सामूहिकरित्या वाढदिवसाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे व विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे श्रीकांतदादा पाटोळे यांच्या संकल्पनेतून अनोखे व समाजहिताचे, समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात। केसनंद गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच श्रीकांतदादा सुभाष पाटोळे व वैशालीताई श्रीकांतदादा पाटोळे यांच्या संकल्पनेतून 150 लोकांचा या ठिकाणी सामूहिकरित्या वाढदिवसाचा सोहळा संपन्न झाला। ज्येष्ठांनी, नागरिकांनी विशेषतः या ठिकाणी उपस्थित राहिले। या सर्वांच्या साक्षीने एकाच व्यासपीठावर एवढा दिव्य भव्य वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.